हरियाणामध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार. विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा देशभरामध्ये जल्लोष साजरा. हरियाणा निकालानंतर पंतप्रधानांचा सोशल मीडिया टीमकडून मोदींचा जुना फोटो प्रसारित. सोनीपत विधानसभेतील तत्कालीन भाजप उमेदवार देवीदास यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी व्यासपीठावर बसलेले असतानाचा फोटो केला शेअर. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी लाडवा विधानसभा मतदारसंघातून विजयी. 16,000पेक्षा जास्त मतांनी मिळवला विजय. 12 ऑक्टोबरला हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची ही माहिती. जम्मू काश्मीर निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सचा दणदणीत विजय. ओमर अब्दुल्ला होणार जम्मू काश्मीरचे नवे मुख्यमंत्री. श्रीनगरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यालयात महिला कार्यकर्त्यांचा जल्लोष. काश्मीरचं पारंपरिक नृत्य आणि फुगड्या घालत कार्यकर्त्यांचा जल्लोष. जम्मू काश्मीरच्या बिजबेहारामधून महबूबा मुफ्तींची मुलगी इल्तिजा मुफ्तींचा पराभव. गेल्या निवडणुकीत महबूबा मुफ्ती यांच्या पक्षाने इथून विजय मिळवला. जनतेचा कौल मी स्वीकारते. बिजबेहाराच्या जनतेने दिलेला कौल मला मान्य. पराभवानंतर इल्तिजा मुफ्ती यांची प्रतिक्रिया. हरियाणाच्या जुलाना मतदारसंघातून काँग्रेसचे विनेश फोगाट विजयी. भाजपच्या योगेश कुमार यांचा केला पराभव. संपूर्ण विधानसभेतल्या नागरिकांनी प्रेम दिलं. विजयानंतर विनेश फोगाट यांची प्रतिक्रिया. विधानसभा क्षेत्रातील लोकांच्या कामासोबतच शक्य होईल तेवढं खेळासाठीही काम करणार असल्याची दिली प्रतिक्रिया. हरियाणा निवडणुकीचा सर्वात मोठा धडा म्हणजे निवडणुकीत कधीही अति आत्मविश्वास ठेवू नये. हरियाणा निकालावर प्रतिक्रिया देताना केजरीवाल यांची राहुल गांधींवर टीका. हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये पराभूत पक्षाचे प्रदेशाध्यक्षही पराभूत. हरियाणामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष उदयभान होडल मतदारसंघातनं तर जम्मू काश्मीरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना नौशेरा मतदारसंघातनं पराभूत. जम्मू काश्मीरचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा. रैना यांचा निवडणुकीतही झालाय पराभव. हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर मुंबईमध्ये भाजपचा जल्लोष. फडणवीस प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये जल्लोष साजरा. नागपूरमध्ये टिळक पुतळ्याजवळ हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधल्या निकालानंतर भाजपचा जल्लोष. ढोलताशे वाजवत मिठाई वाटत भाजप कार्यकर्त्यांनी केला विजयाचा जल्लोष. हरियाणामध्ये एक्झिट पोल चुकीचे ठरले, त्यामुळे एक्झिट पोलवाल्यांनी एक्झिट पोल देताना सर्वसामान्यांच्या मनात नेमकं काय आहे ते जाणून एक्झिट पोल दिले पाहिजेत. भाजप आमदार राम शिंदे यांची प्रतिक्रिया. हरियाणामधल्या निकालाचं विश्लेषण करावं लागेल. जम्मू काश्मीरमध्ये अपेक्षेप्रमाणे काँग्रेस आणि सहकारी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं. हरियाणा निकालाचा परिणाम राज्यात होणार नाही. पृथ्वीराज चव्हाण यांची हरियाणा निकालावर प्रतिक्रिया. राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन आरक्षणाबाबत जे वक्तव्य केलं त्यामुळे जनता नाराज. खोटारड्या प्रचाराचा बदला लोकांनी घेतला. जम्मू काश्मीरमध्ये आम्हाला फायदा झाला. हरियाणाच्या विजयावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. हरियाणा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है अशी घोषणाबाजी करत ठाण्यामध्ये भाजपने विजयी जल्लोष केलाय. भाजपच्या वर्तकनगर इथल्या विभागीय कार्यालयाबाहेर फटाके फोडून पेढे वाटत आनंद व्यक्त. हरियाणा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर जळगावात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. फटाक्यांच्या आतषबाजीसह मिठाई वाटप. ढोलताशांच्या गजरात धरला फेर. ओबीसी नेते प्रकाश शेंडेंच्या कार्यकर्त्यांचं मंत्रालयाच्या जाळ्यांवर उड्या मारून आंदोलन. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केल्याची माहिती. धनगर आरक्षणातील काही कार्यकर्त्यांचं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांना घेतलं ताब्यात. राज्य सरकारने उद्या कॅबिनेट बैठकीत धनगर आंदोलकांच्या मागण्या मान्य कराव्या. मागण्या मान्य न झाल्यास धनगर समाज विधानसभा निवडणुकीत सरकारच्या विरोधात जाणार. प्रकाश शेंडेंचा इशारा. योजनांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ ही सध्याची स्थिती. पैसे देऊन लोक आणतायत, फुकट साड्या वाटतायत, घरचे पैसे वाटतोय का? उद्धव ठाकरेंची नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर टीका. महाराष्ट्रामध्ये गुजराती मराठी असा वाद कधीच नव्हता, पण गुजराती ठग तिथे बसलेत. त्यांनी संपूर्ण देशात गुजरात आणि देश याची एक भिंत बांधली आहे. उद्धव ठाकरेंची मोदी आणि शहांचं नाव न घेता टीका. अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडलेल्या बोबदेव घाटात शरद पवार आणि सुप्रिया सुळेंकडून पाहणी. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतली तपासाची माहिती. अकोल्यातील हरिहरपेठ दंगलीमध्ये आतापर्यंत 17 आरोपींना अटक. 4 वेगवेगळे गुन्हे जुने शहर पोलिसात दाखल. दंगलीमध्ये सहभागी अनेक आरोपी फरार. पोलिसांचं धाडसत्र सुरू. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रमाचं उद्या रायगडमध्ये आयोजन. मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. 50,000 महिला उपस्थित राहणार असल्याचाही दावा. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 वर उद्या जड वाहतुकीला बंदी. माणगाव ते दिघी हा राष्ट्रीय महामार्ग सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाहतुकीकरता बंद राहणार. बिग बॉस विजेता सूरज चव्हाणने घेतलं जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन. बिग बॉस मराठीच्या विजेतेपदाची ट्रॉफी घेत सूरजने गाठली जेजुरी.
अभिनेता गौरव मोरे आणि बिग बॉस विजेता शिव ठाकरेला लागलं म्हाडाचं घर. मुंबई म्हाडाच्या सुरतीत पवईच्या HIG श्रेणीमध्ये लागलं घर. घराची किंमत जवळपास 1,78,00,000. आमदार भास्कर जाधव यांनी मुलगा विक्रांत जाधवसह जाखडी नृत्यावर धरला ठेका. तुरुंबव या मूळ गावी शारदा देवीच्या नवरात्रोत्सवात धरला ठेका. यवतमाळमध्ये श्री बालाजी दुर्गादेवी मंडळाकडून पारधी समाजातल्या 39 कन्यांचं पूजन. पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केला कन्यापूजन सोहळा. कोल्हापुरातील टेमलाई टेकडीवर त्र्यंबोली देवी मंदिरात ललिता पंचमीचा सोहळा उत्साहात. सोहळ्यानिमित्ताने आई अंबाबाई आणि टेमलाई देवीच्या भेटीचा सोहळा झाल्यावर राक्षसरूपी कोहळा फोडण्याचा विधी पडला पार. रायगडमध्ये उलवेमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्याकडनं गरब्याचं आयोजन. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरनी लावली उपस्थिती. साताऱ्यामध्ये सोनवडी गजवडी विद्यालयातील खो खो खेळाडू प्रसाद बळीचं गावकऱ्यांकडनं स्वागत. झारखंडमध्ये झालेल्या खो खो स्पर्धेत प्रसादचा राष्ट्रीय भरत अवॉर्डने सन्मान. नवी मुंबईमधील महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात भाजप आक्रमक. बिल भरूनही वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं महावितरणला विचारला जाब. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटवताना पोलीस आणि अतिक्रमणधारकांमध्ये बाचाबाची. अतिक्रमण थांबवण्यासाठी महिला JCBवर चढली. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उंच झाडावर चढले. मागील 6 दिवसांपासून गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचं भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.